नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सर्वजण. आज आपण पाहू शकताय, आज आपण आलेलो आहे, आपण आज निवांत आहे आणि आपण आज आलेलो आहे आपल्या मळ्यात. तर हा आपला आहे 5 एकरचा प्लॉट, असा ऊसाचा प्लॉट आहे. आणि हे आमच्या आजोबाने लावलेली झाडं नारळाची पाहू शकता तुम्ही, माझ्या मागे जी दिसतात ती बघा. ही नारळाची झाडं आहे, ती जुन्या काळातली नारळाची झाडं आहे. ती भरपूर अशी खूप अशी उंच मोठी आहेत. इकडं आपलं ही 5 एकर डाळिंबाचा प्लॉट आहे. इकडं 5 एकर ऊस आहे. एका शेजारी आपल्याला असं डेव्हलप केलेलं आपण जमीन आहे. 10 एकर असं एका शेजारी आपलं रान आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी असं इथं 4 ठिकाणचे पाणी आपण आणलेलं आहे. हवा इथं 4 ठिकाण पाणी येते आपल्या विहिरीतलं. हवा 1 2 3 4 ठिकाणी पाणी येत आहे. इकडं आपला 3.5 एकर डाळिंबाचा प्लॉट आहे. ही बारकी झाड आहे ती पाहू शकता तुम्ही. हे असं आपलं सगळं शेती आहे. आणि आपलं उंबरीचं दत्त महाराज हवा, हे असं यांचं दर्शन घ्यायचं. हे आपलं दत्त महाराज यांचं झाड आहे. इथं एवढंच झाड आपण ठेवलं आहे. पहिले इथं आजोबाने चिंचेची झाडं लावलेली खूप होती, पण आता आपण काढून टाकल्यात. आणि ही आपली डाळिंबाची बाग आहे मित्रांनो. बघा, ही डाळिंबाची चटणी केली. आणि हे फाउंडेशन ब्युटिशन आपलं सगळं कसं असतंय, सगळं आपला खेळ तराट असतो बघा. हे असं सगळं असं टोटल असं इकडं बाग आपली भरपूर आहे. तेव्हा त्यात नारळाची झाडं आहे, ते त्याच्या पलीकडे आपली बागच आहे. हे नारळाची झाडं बी आपलीच आहे. ती इकडं थोडी तिकडं थोडी अशी लावलेली आहे. ती इथं काही झाडं आहे, ती इथं काही झाडं आहे ती. आणि बाबा इकडं आपलं तुम्ही पाहू शकता आता खाली असं भरपूर असं लांबपर्यंत अशी बाग आहे आपली. आता मोबाईलवर तुम्हाला थोडी कॅमेऱ्यावर जर दिसत असली तरी अशी भरपूर अशी बाग आहे. आणि इकडून आता झाडं काय काय तुटाळ जलती, तुटाळ लवकर लावायचं, नाहीतर बघा असं होतं. परत हे बारकं रोप लावलेलं आहे. हे झाड पाहू शकता समोरचं किती मोठं आहे आणि हे केवढं राहिलंय. हे माझं बाळ कसं येते बघा, तिथनं माझ्या मागच आहे. नवा हे आपला ऊसाची आता बाळबांधणी केली. आपण बाळबांधणी झाल्याच्या नंतर आपण ह्याला मोठी अशी बांधणी केलेली आहे. आणि आता ह्याच्यात हराळी आलेली आहे. अशा ठिकाणी हराळी आली. ऊस असा एकदम मस्त आला आहे. आणि हराळी आपल्याला आता ह्याला टाटा मॅट्री सुपरची फवारणी करायची. आता भिजवून गारगार घेतलंय. गडी होतं कामाला, गड्यांनी काही काढलेलं नाही, त्याच्यामुळं मी बारकाईनं शेतीकडे लक्ष घालतो. आणि मी जॉब सोडलाय पुण्याला, मला सॅलरी होती 35,000. मी ती जॉब सोडून का नाही मी शेतीकडे लक्ष घालतो. तरी पण गडी जरा दुर्लक्ष करतात आणि गडी काय व्यवस्थित असं लक्ष देत नाही. ती छटणी केली बघा. आता ही गड्यांनी अशी डाळिंब ही ठेवायची नाही ती हो, असे डाळिंब तोडून टाकायची असते ती. पण गडी लक्ष काय देत नाही तर आणि कोण काय ध्यान देत नाही. त्याच्यामुळे आपण कामगार 5 आपल्याकडे कायमचे असतात, लय काय नसतात. पण 5 गडी आपल्याकडे आहे तर त्यांनी काय लक्ष दिलेलं नाही. त्यांनी बी खूप असे भरपूर आपल्याला शेती असल्यामुळे त्यांनी बी कुठं कुठं लक्ष द्यावं असं वाटतंय. तर आपण स्वतः असं शेतीत काम करतो आणि लक्ष देतो.